हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे ब्लूबेरी केक, तो पण 300 ग्रॅमचा. ठीक आहे. नेहमीप्रमाणे बेस कटिंग करून घ्यायचा, शुगर सिरपने सोक करायचं. क्रीम व्हिप करून घ्यायची. आणि तुम्ही ब्लूबेरीचा महाराज कंपनीचा, मी पूर्ण ओव्हरऑल जे क्रश असतात पूर्ण महाराज कंपनीचेच यूज करते. छान टेस्ट असते, खराब होत नाहीत, काय नाही, मस्त. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला 2च लेअर करायचे आहेत, कारण 300 ग्रॅमचाच बनवायचा आपल्याला केक हा. ठीक आहे. सेकंड लेअरला पण शुगर सिरपने सोक करून घ्यायचं. आणि थोडंसं शुगर सिरपमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं क्रश मिक्स करून पण आपण शुगर सिरपने सोक करू शकतो, नाहीतर नुसतं शुगर सिरपने सोक केलं तरी चालेल. ठीक आहे. डेली 3-4 ऑर्डर जरी आल्या, होम बेकर्स जर असतील कोण, तरी पण घरी बसून 3-4 ऑर्डर करायला काहीच प्रॉब्लेम नाही. हे अशा प्रकारे 2 लेअर आता क्रम कोट करून घ्यायचं. क्रम कोट करून एक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं. नाही ठेवलं तरी चालतं. डायरेक्ट मी आयसिंग करणार आहे पूर्ण, पण आधी क्रम कोट करून घ्यायचं, म्हणजे नंतरची फिनिशिंग व्यवस्थित येते. थोडी थोडी क्रीम घेऊन ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी क्रीम कशी बनवायची याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. फिनिशिंग कशी करायची ते पण याच्यामध्ये समजणार आहे तुम्हाला. सिंपल पद्धतीने करायची, जास्त अवघड नसतं केक बनवायचं. ओके. जर तुमचा बेस सारखा असा हालत असेल तर खाली टिश्यू पेपर टाकून थोडंसं त्याच्यावरती पाणी थोडंसं ओला करून बेस आणि टर्न टेबलच्या मध्ये ठेवायचं, म्हणजे तो आपला बेस हालत नाही. हा मला एकच ऑर्डर होता आजचा, म्हणून मी डायरेक्टच केलेलं आहे, कारण 2-3 ऑर्डर असले की मग पेपरचा पण यूज होऊन जातो आणि आपलं पण काम होऊन जातं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कॉमने नवीन डिझाईन कशी करायची हे पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग येत नसेल तर अशा प्रकारे कॉम फिरवत राहायचं. छान डिझाईन वाटते ही. ठीक आहे. आणि वरती आपण यूज करणार आहे ब्लूबेरीचा ग्लेज, जेलचा ग्लेज असतो ना, तो आपल्याला अप्लाय करायचा आहे त्याच्यावरती. पायपिंग बॅगमध्ये भरून सुद्धा करू शकता, नाहीतर मग अशा प्रकारे डायरेक्ट ओतून सुद्धा आपण पायपिंग बॅगमध्ये भरून जर केला तर असं नंतर ड्रॉपिंग चमच्याने वगैरे करायची गरज पडत नाही. पण ब्लूबेरीची ऑर्डर मला कधीतरीच असते, म्हणून मी एक्स्ट्रा काय शिल्लक ठेवला नाही होता, तेवढं पूर्ण यूज केलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही पण अशा प्रकारे केक बनवत राहा, खात राहा, मस्त राहा.
भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.